नमस्कार मित्र, आज आपण पारेचूर देवाच्या यात्रेनिमित्त अमोलदादा केसरी जे मैदान झालं त्या मैदानात आणि त्या मैदानात 6 नंबरचा मानकरी शंभू आणि पक्षा करत आपण शंभूची टीम कशी आहे. नमस्ते स्वप्ने सेठ. नमस्ते. आज वासराने गुलाल करून दाखवला, त्याबद्दल काय सांगाल आपण? नाही, गुलाल काय झालं, 2 मैदानं ह्याच गाडीनं गुलालाचं जरा हुलकावून दिली होती. तास नेमकं का वासरावर जायचं कडनं पण वासरं पळतं, पण आतनं पळणं आणि बाहेरनं पळण्यात फरक आहे. त्या हिशोबाने थोडंसं टाकाटाकीत मार खाल्ला होता आणि त्याच विश्वासानं म्हणजे वासरू 2 मैदानं कडनं कमी पळून सुद्धा शेटनं एका शब्दावर बैल दिला. हे सगळ्यात मोठं हे, कारण काय होतं, एकदा मार खाल्ला की माणसाची इच्छा मरते परत पायऱ्यात पळण्याची. पण ह्या गाडीनं 2दा मार खाल्ला आणि 3ऱ्यांदा गुलाल केला. हेच म्हणजे समोरच्या वस्तूवरती विश्वास ठेवणं आणि विश्वास किती ठेवायचा हे गुलांकडून शिकावं. बरोबर ना? हां, बरं, एक मिनिट मला सेट सांगा. तुम्ही जेव्हा सेमी निघाला ना त्यावेळेस तुमच्या डोळ्यात आनंद असं होतं, फक्त मी तिकडून येईपर्यंत जराशी पाठीमागे तुम्ही गेला, ते काय कारण त्याचं? नाही, लई दिवस झालं गाडी करेल लागली दोन्ही मैदान आणि आज मधून लागली त्यामुळे जरा. आणि मग फायनलसाठी पात्र झालं, त्याचा आनंद झाला तुम्हाला? आनंद. बरोबर. मयूर शेठ काय झालं, खोंड सोडून तुमच्याकडे आलं, तुम्ही बघितलं? नाही, काय होतं, हे संघर्ष मोठा आहे, गुलालासाठी प्रत्येकजण धडपडते, त्यामुळे काय आनंदाच्या अश्रू राहतातच. बापू दाजी काय सांगाल तुम्ही गुलाला विषयाचं? काय आता बरेच दिवस झालं शंभूला पण नव्हता, क्वार्टरला राहिला त्या दिवशी, राहिला फायनलला. आणि खोंड नावच करणार आता, कोण नाव करणार? चांगलं जाते गोतीचं खोंड आहे का नाही? त्याचबरोबर आता स्वप्नी सेट जरा काय होतं, आपल्या इतर बैला गुलाल फुलकावणी देतो, रायफल आहे काय ते बाकीचे मैदानात आपली येत नाहीत, परंतु कुठला ना कुठला बैल तुमचा मैदानात आहे ते दररोज चर्चा आहे. नाही, चर्चा आहे, कारण गुलेंसारखी किंवा अजून पैरेकरीची साथ देतात. बैल शेजाऱ्यांना नाही दिला तेवढा विश्वास नाही दाखवला, एकटा पळून काय करणार? म्हणजे कुठंतरी बैल पळतात, हे दिसलं बघतात लोक, बैल देत आहेत. आज म्हणजे मानव एवढे आभार कमी आहेत गुलेंचे, कारण काय होतं, किती काय केलं, किती काय बोलून उपयोग नाही, देतो म्हणून उपयोग नाही, दिला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं. आणि ज्यावेळेस दिला ती बैल पळाली पाहिजे. नाही, आपण कोणाला मागतो, ज्याचा पळतो त्यालाच मागतो, आणि पळणाऱ्याने दिला तरच आज हे साध्य होतं. आज परत एकदा सिद्ध झालं की बाबा पळणाऱ्या बैलाला, पळणाऱ्या वासरांचे मेळ झाला, पैरे झाले तरच हे काहीतरी घडणार. मग आता ही जोडी परत पळताना दिसेल. ज्या दिवशी आता काय घरची गाडी असल्यासारखी, आज मी तुम्हाला सांगितलं 2दा मार खाल्ला आणि 3ऱ्यांदा गाडी फायनलला राहिली, म्हणजे हे पळताना दिसताना पुढं निश्चित दिसणार. निश्चित दिसतं. आता पुढचं कुठल्या मैदानाचं नियोजन? नाही, आम्ही काय, आमची 2-3 बैल आदूच आहेत आधी, पाय नादू कुठं लंपी काय, त्यामुळे आम्ही पुढच्या मैदानाचं नियोजनच करत नाही. ज्या अगोदर 2 दिवस मैदानाचं नियोजन करतो आणि तिथून पुढं पळतो, असा विषय होतो. म्हणजे असं ठरवून नाही? ठरवून. त्यामुळंच. आणि ही सगळी टीमची साथ आहे सगळे बघितले तर, बरं का? हो. आणि आजचं पण नियोजन जे झालं ते दोघांचा, आता उदयदाईंचा गुलेबांचा फोन झाला, ते मैदानाचं नियोजन वाटतं कधी झालं, रात्री झालं. रात्री नियोजन झालं असा विषय. म्हणजे ठरवून काय नाही, नियोजन आलं मनात ते पळालं असं विषय. आणि मी बघितलं गटाला विषय तुम्ही ड्रायव्हर गाडी बसलो होतं, पण तरी भैया सपोर्टला ड्रायव्हर काय कंटिन्यू बरोबर होता तिथं? नाही, काय झालं, आता ते आमचा कंटिन्यू गाडी बाहेर ड्रायव्हर सांगते. आज नेमकं ते पायऱ्याचा विषय झाला थोडासा, आणि नंतर त्यांना म्हणजे अगोदरच गाडी हाणायची असं बोलणं झालं होतं, म्हणजे त्यामुळे ते संतू ड्रायव्हर म्हणजे अगोदर बोलणं झाल्यामुळे ते संतू ड्रायव्हरने हाणली गाडी. त्यांच्या बी तसं तर हाताला थोडंसं लागलेलं होतं तरी त्यांनी गाडी हाणली. हो, म्हणजे संतूची चिकाटीच म्हणायचं. नाही, आहे चिकाटीशिवाय काय नाही यात. आणि मग काय, गटाला सेमीला फायनलला म्हणजे पक्षा, शंभू आणि संतू हे समीकरणच आलं जुळून. नाही, इथनं पाठीमागं पण ज्यावेळेस 2दा गाडी पळाली ना, त्यावेळेस बाईनं म्हणजे अंतर आम्हाला नेमकं नशीब काय म्हणतो हुलकावून देत, तसं काय व्हायचं, 3-3, 4-4 टांग्यानं गट बाया ड्रायव्हरनं काढलेलं, पण नेमकं कडचं तास लागले की मग काय सगळ्या अडचणी होतात, पब्लिकनं पळणं, शेवटी वासरा आहेत ती काय बैल नाहीत, त्यामुळे थोडंसं. आणि आम्ही तो ठाम पब्लिकनं पळणारा पक्षा, पण आम्ही ह्याला उजवीनं फेराच नव्हता दिला. त्यावेळेस पण आमची ती चूक झाली की तो पक्ष जर डावीनं बाहेरनं हाणला असता तर त्यावेळेस आम्हाला गुलाल भेटला असता, पण
काय होतं आपलं वासरू आपण डावीनं उजवीनं कधीच आणलं नव्हतं. बरं बरं त्या हिशोबानं मग जे जरा चुकाचूक झाली गुलालाची पण आज ते साध्य झालं. त्यातून परत काहीतरी आपल्याला शिकवण मिळाली आणि आजचा गुलाल झाला. गुलाल झाला. तर आजच्या गुलालाचं श्रेय मला सांगा, शंभूचा खाली सुट्टीपासून वरपर्यंत कसा पळाय? नाही एकसारखं पळतो ते काय आपण खाली बसून किंवा आपण बाहेरनं बोलून नाही, स्वतःचे ड्रायव्हर गाड्या आणतात हां तेच सांगू शकतात की बाबा बैल कसे पळतात. आपण बोलून उपयोग नाही. आणि या बैलगाडा क्षेत्रात आहे ना बगल बच्चांनी लय बोलून काय होत नाही. बैल पळली तर सगळं साध्य होतं. पहिले पळलं तरच, हां नाहीतर नाही. नाहीतर नाही अजिबात. आणि पहिलं पळली तरच नावाची चर्चा, अन्यथा नाही. नाही 100% बैल पळला तरच सगळं साध्य, नाही तर काहीच नाही अजिबात या क्षेत्रात. निश्चित 2026 वर्ष आता चालू झाले. 2026 मला पहिलाच गुलाल का? दुसरा गुलाल. दुसरा गुलाल. पहिला ते परवा पिसावऱ्यात मैदान झालं तिथं. पिसरवेती. हम्म. बरोबर. तिथं पण शंभू पण राहिला आणि पोपटराव पण क्वार्टरला राहिला होता. मला 2026 ची सुरुवात पुन्हा चांगली झालेली हो. आणि असंच 2026 वर्ष तुमच्यासाठी लाभदायक गुलाल असलं जावं सगळ्या तुमच्या टीमला. आणि धन्यवाद. थोडासा आपण अंधार झालाय म्हणून लगेच संपवतोय. धन्यवाद. कारण बोलायसाठी बरेच असे विषय आहेत, पण आपण इथंच थांबूया. धन्यवाद. धन्यवाद.